नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपला विषय आहे बोरान 20%. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण बोरानचा उपयोग करत असतो तेव्हा आपण दुकानदारांनी दिलं म्हणून करत असतो, परंतु त्याचा मागचा उद्देश काय आहे, हे कशासाठी आपण देत आहोत, कशासाठी स्प्रेइंग करत आहोत, याची पार्श्वभूमी काय आहे आणि हे बोरान कुठल्या पिकांसाठी खूप अत्यावश्यक आहे आणि हे कुठल्या स्टेजला आपण पिकांसाठी वापरलं पाहिजे आणि कुठल्या पिकांना वापरलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, बोरान 20% हे सर्वच पिकांसाठी खूप आवश्यक आहे. आणि बोरान जे वेलवर्गीय पिकं आहेत, टरबूज, खरबूज असो, काकडी असो, ढेमसा असो, दोडका असो, गिलका असो, कारला असो, सर्वच पिकांसाठी, इतंभूत पिकांसाठी बोरानचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर शेतकरी मित्रांनो, बोरान हे दोन प्रकारचं येते. एक बोरान हे खतामधलं येते 10% वालं, आणि एक बोरान हे स्प्रेइंगसाठी येते आणि तेच बोरान आपण ड्रिपनं सुद्धा सोडू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला बोरानबद्दल सांगत आहे. तर जवळपास हे जे बोरान आहे वनिताचं, हे 20% वालं आहे. हे स्प्रेद्वारे आपण वापरू शकतो आणि ड्रिपद्वारे वापरू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, अजून एक दुसरं बोरान येतो, हे 10% वालं आहे. हे आपण या बोरानला आपण खतामध्ये मिक्स करून देऊ शकतो. आणि पुन्हा एक दुसऱ्या कंपनीचं एक बोरान येतो, एक ICLचं बोरान येते. हे सुद्धा 20% वालंच आहे. हे सुद्धा आपण स्प्रेइंगद्वारे आणि ड्रिपद्वारे सुद्धा याचा उपयोग करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे बोरान आपल्याला कुठल्या वेळेस वापरलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपलं जे पीक आहे ते फुलावर येण्यास सुरुवात होते, त्याच्या अगोदर पिकांना खूप आवश्यकता असते, पण आपल्याला ते कळत नाही की पिकांना आता बोरानची आवश्यकता आहे. ज्यावेळेस फुलं खूप लागतात आपल्या वेलवर्गीय पिकांसाठी, आणि बरेच फुलं खूप जास्त असताना बरेच गळून जातात, बरेच चिमून जातात आणि बरेच असे वाळलेले राहतात, झाडालाच वाळून राहतात. तर ते बोरानची कमतरता त्या झाडांसाठी खूप आहे. आणि त्याला जर आपण स्प्रेद्वारे किंवा ड्रिपद्वारे जर दिलं तर निश्चितच ती कमतरता तिथे भरून निघेल. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हाही आपण आपल्याकडे जर खरबूज, टरबूज असेल, वेलवर्गीय कुठलेही पिकं असेल, तर त्यावर फुलाच्या 8 दिवस येण्या अगोदर एक स्प्रे त्याचा बोरानचा केला पाहिजे आणि फुलं आल्यानंतर पुन्हा बोरानचा स्प्रे केला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण बोरानचा स्प्रे करत असाल तर बोरान प्रति लिटरला 1 ग्रॅम बोरानचा वापर करायचा आहे. म्हणजे जवळपास 250 ग्रॅम प्रति एकरला स्प्रेइंगद्वारे घ्यायचा आहे. आणि ड्रिपद्वारे जर देत असाल आपण, तर ड्रिपद्वारे आपण 500 ग्रॅम प्रति एकरला आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण फुलाचं रूपांतर कळ्यात होत असेल, कळ्या गळत असेल, किंवा छोटे छोटे बोरासारखे फळं आपले टरबुजाचे असतील किंवा काकडीचे असतील, ते सुद्धा गळत असतील, तर तिथं बोरानची कमतरता आहे असं समजलं जाते. त्यावेळेस त्याच्या अगोदरपासून जर आपण नियमित बोरानची फवारणी केली, नियमित बोरानचं ड्रिपद्वारे आपण दिलं, तर ही समस्या आपल्याला जाणवणार नाही. आणि तिथं आपली फुलगळ असो की फळगळ असो, किंवा छोटे छोटे सेटिंग्स जिथं झालेले असतील ते सुद्धा गळत असतील, फळ चिमत असतील, तर तिथं सुद्धा बोरानची आवश्यकता आहे. आणि त्यावेळेस त्याच्या अगोदरपासून जर आपण निश्चितच बोरानची कमतरता हे झाडात जाणून घेतली आणि ते जर आपण दिलं झाडाला, तर निश्चितच तिथे आपलं जे वेलवर्गीय पीक आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा होईल आणि फळगळ होणार नाही. आणि फळाची चकाकी वाढण्यासाठी सुद्धा आपण बोरान ड्रिपद्वारे या स्प्रेइंगद्वारे देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, बोरान खूप पिकांसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे बोरानची कुठल्याही पिकाला आपण त्याचा विचार केलाच नाही पाहिजे की आता याला लागल की तेव्हा लागल. त्याचं आपण ज्यावेळेस ते लागतं आहे त्यावेळेस फुलाच्या येण्या अगोदर किंवा फुल आल्यानंतर त्याचं स्प्रेइंग आणि ड्रिपद्वारे त्याला अत्यावश्यक दिल्या गेलंच पाहिजे. तेव्हाच कुठं आपल्या फुलांची जे आपले वेलवर्गीय पीक आहेत त्याची सेटिंग्स, त्याचे फळं, त्याचे फुलं खूप चांगल्या रीतीनं तिथं उपलब्ध राहू शकतील. आणि त्याचा फुलाचं फळात रूपांतर, कळीत रूपांतर होण्यासाठी याचं खूप चांगलं महत्त्व या बोरानमुळे आपल्या पिकास द्यायला चांगलं राहील. शेतकरी मित्रांनो, हे झालं बोरानबद्दल. आणि जेव्हा फुलामध्ये जेव्हा आपले जे वेलवर्गीय पिकं आहेत तेव्हा तिथं थोडासा कलर बदलेला असेल, तिथं आपण कॅल्शियम जर दिलं तर निश्चितच कॅल्शियममध्ये हिरवेपणा वाढेल. आणि त्यानंतर जर बोरान दिलं तर निश्चितच तिथं कॅल्शियम आणि बोरान त्याच्यामुळे पिकांसाठी खूप चांगलं राहील. म्हणजे हिरवेपणाही तिथं कायम टिकून राहील आणि फुलगळ, फळगळ इथं होणार नाही शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आपण बोरानला
खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकांसाठी पुरवठा केला पाहिजे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, बोरांबद्दल आपल्याला काही अडचण असल्यास आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर इंस्टाग्रामला जर असाल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.